सदर ठिकाणीच आद्य क्रांतीवीर चौक इथे गेल्या 1.5 वर्षापासून काम चालू होते काँक्रिटीकरणाचे। सदर चौक आणि चौकाच्या बाजूचा जवळपास 50 मीटरचा परिसर पालिकेने काँक्रिटीकरण केलेले आहे। हे काँक्रिटीकरण करताना त्यांना जवळपास 1.5 वर्षाचा कालावधी लागला। 1.5 वर्षाच्या कालावधीनंतर हे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आणि ते पूर्ण झाल्यानंतर आता जवळपास गेल्या महिनाभरापासून पालिकेने हा चौक अशा रीतीने झाकून ठेवलेला आहे। आता या चौकाचे नक्की पालिका नूतनीकरण करत आहे की त्यांचा काय विचार आहे याबद्दल कोणतीही माहिती पालिकेने अधिकृतरित्या दिलेली नाहीये। या चौकाला आद्य क्रांतीवीर चौक या नावाचा फलक लावलेला आहे। पालिकेला आपण मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून विनंती केलेली होती की या चौकाला शासनाच्या अधिकृतरित्या फलक लावण्यात यावा आद्य क्रांतीवीर चौक म्हणून, कारण की अधिकृत फलक नसल्यामुळे प्रत्येक नागरिक आदई चौक आणि पुढील शंभूराजे चौक HDFC सर्कल तिथे सुद्धा पालिका अधिकृत फलक नसल्याने नागरिक त्याला HDFC चौक असे म्हणतात। दोन्ही चौकांना दिलेली नावं ही खूप मोठी महापुरुष आहेत। एक आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके आणि HDFC चौकाला जे नाव आहे शंभूराजे चौक, या दोन्ही नावांचा सन्मान करत पालिकेला आपण विनंती केलेली आहे की त्यांनी पालिका अधिकृत फलक या दोन्ही चौकांच्या इथे लावण्यात यावेत। फलक लावल्यानंतर नागरिकांमध्ये सुद्धा जनजागृती होईल आणि या दोन्ही महापुरुषांच्या नावाचा योग्य सन्मान होईल। तरी पालिकेला या चित्रफितीच्या माध्यमातून आम्ही विनंती करू इच्छितो की लवकरात लवकर या चौकाचे काम जे त्यांनी हाती घेतलेले आहे, 1 महिन्यापासून बंद करून ठेवल्यानंतर तिथे कोणत्याही प्रकारचे काम सुरू नाही, फक्त चौक झाकून ठेवण्यात आलेला आहे। तरी पालिकेने लवकरात लवकर या चौकाचे काम पूर्ण करून तिथे पालिका अधिकृत आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या नावाचा फलक तसेच HDFC चौक येथे श्री शंभूराजे चौक असा पालिका अधिकृत फलक लावण्यात यावा, ही समस्त पनवेलकरांच्या माध्यमातून पालिकेला आम्ही विनंती करतो आहोत। धन्यवाद। जय महाराष्ट्र, जय मराठी।